वादांचं सगळं पूर्ण होईल. लक्षवेधी क्रमांक 7. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 7. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये सणसवाडी म्हणून महानगरपालिकेची मालमत्ता आहे आणि या मालमत्तेची 33/7 अंतर्गत त्याचा पुनर्विकास होत आहे. अध्यक्ष महोदय, 2008 मध्ये विकासकाला LOI मिळालेला आहे, IOD काढलेली आहे, पण त्या दिवसापासून आजपर्यंत त्याचा LOI सतत रिन्यू केला जातोय. महानगरपालिकेची मालमत्ता आहे. महानगरपालिकेचं इमारत प्रस्ताव जो विभाग आहे आणि मालमत्ता विभाग आहे, यातले अधिकारी त्या विकासकाची जी आर्थिक स्थिती आहे ती का तपासत नाही? त्याच्यामुळे टेनंट लोक त्याच्यामध्ये सफर होत आहेत. तर अध्यक्ष महोदय, महानगरपालिकेला त्यांची मालमत्ता आहे, त्यांना अधिकार आहेत. हा LOI पूर्णपणे रद्द करून, कारण 2018ला त्याला सांगितलं गेलं की हे विकास तू करू नको, तरी त्याचा LOI वेगळ्या पद्धतीनं ई विभागातले अधिकारी या दोन्ही डिपार्टमेंटचे तो LOI सारखा रिन्यू करत आहेत. अध्यक्ष महोदय, ती मालमत्ता महानगरपालिकेने स्वतःच्या ताब्यात घ्यावी आणि त्याचा विकास महानगरपालिकेने करावा आणि संबंधित दोन्ही विभागाच्या इमारत प्रस्ताव आणि मालमत्ता या विभागाचे अधिकारी या पद्धतीने काम करतात, त्यांच्यावर कारवाई करणार का, हा माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य यामिनीताईने जो मुद्दा मांडलाय त्याच्यामध्ये मेसर्स द डिझायनर्स हे आर्किटेक्ट आहेत आणि मेसर्स ओम शांती प्रॉपर्टीजनं विकासक म्हणून त्याची नेमणूक 2008ला केलेली होती. आजपर्यंत त्याचं बांधकाम झालं नाही, हे देखील वस्तुस्थिती खरी आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश हे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले जातील आणि वेळ पडल्यास हा जो प्रस्ताव आहे हा जर रद्द करावा लागला त्या टेनंटच्या मागणीप्रमाणे, तर तो देखील रद्द करण्याची भूमिका महानगरपालिकेला घ्यायला लावली जाईल. लक्षवेधी क्रमांक 11.